अजूनही बरसात आहे. हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तू त्यांना फ्री हँड दिला असता म्हणून ते आता चेकाळल्यासारखे वागतात. वेळीच धाकात ठेवलं असतं तर हॉस्पिटलच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये लक्ष घालायची हिंमतच झाली नसतं त्यांची. आणि असं आपण काय जगा वेगळं करतोय रे. तुझी ती सून मोठी समाजसेविका. पण आता मी काय करू सांग ना. त्या दोघांना ओळखत नाहीस तू. त्यांना जरा विरोध केला ना तर अजून चेव चढतो त्यांना. मग आपले हे सगळे टेबला वरचे खालचे सगळे धंदे बंद होतील साफ. मग काय आता हातामध्ये कटोरा घेऊन बसायचं. त्यापेक्षा दान धर्म करू, लोकांचं गुडविल तरी मिळेल, त्याच्यासाठी चाललंय ना सगळं. नाही पण यामुळे एक फायदा झालाय. त्या दोघांचा हळूहळू माझ्यावरती विश्वास बसायला लागला. म्हणजे यापूर्वी कधी नव्हता झाला. हो का? मग आता पूर्ण विश्वास बसू दे. तू समाजसेवेला लाग, स्वतःचे पुतळे उभे कर. विश्वास बसला म्हणजे आता काय करायचं सांग ना. सुधीर, त्यांना ना काहीतरी मोठं गाजर दाखवलं पाहिजे. मनाने त्यामध्ये ते गुंतले पाहिजेत, पूर्णपणे तिकडेच बिझी झाले पाहिजेत. त्यांना हळूहळू ह्या हॉस्पिटलमधनं बाहेर काढायचं बघ. बाबा लाज वाटतीये मला. तुम्ही फेल झालात, एक बाप म्हणून आणि एक नवरा म्हणून. आणि तसाच आता मीही फेल होतो. मनू जेव्हा बघते ना माझ्याकडे चेहरा पाडून, तेव्हा तिच्या डोळ्यात मला माझं फेल्युअर दिसतं. एक नवरा म्हणून मी तिच्यासाठी काहीच करू शकलो नाहीये. आमचं बाळ गेल्यामुळे आधीच ती खूप डिस्टर्ब. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी करायला हवं. हा माझा बिझनेस सेट झाला नाही की हे सगळे प्रश्न सुटतील अगं. आणि तू बोलतेस ना बाहेर वेगळं राहूयात, आपण राहूयात, चालेल, पण आधी ना हा बिझनेस सेट व्हायला पाहिजे मला. पण आता तो रिस्पेक्ट हवा. बाबा तुम्हाला दुखवायचं नव्हतं मला, पण जे खरं आहे ते बोलणं गरजेचं आहे. अहो किमान आता तरी आपण कलेक्टिव्ह एफर्ट्स घेऊयात ना सेटल होण्यासाठी. चुकांवर पांघरून घातलं नाही की त्या फक्त दिसत नाही, पण त्याचे परिणाम भोगावेच लागतात, जसे आत्ता भोगतो. ठीक आहे, मी जातो माझ्या मार्गावरून, तेही तुमच्या मदतीशिवाय. तसंही दुसरा ऑप्शन काय म्हणा माझ्याकडे. मल्हार, जाऊ दे, तू नको मनाला लावून घेऊ समोर. वैतागलाय अरे तो. आणि माझ्यावर गेलाय की नाही. मनासारखं झालं नाही की चिडचिड होते माझी. तसं आहे त्याच. आणि आता तरी बरं आहे ना. तुला आठवतं लहानपणी एवढी आदळापट करायचा, सगळ्या सामानाची फेकपाक करायचा आणि आपण आवरत बसायचो. फ्रस्ट्रेट झालाय अमोल तो. बायकोची जबाबदारी येऊन पडली आहे त्याच्यावर अचानक.
बाळ गेलंय त्याच. आणि आपला मुलगा आहे की नाही, हा? मग कोणावर राग काढणार तो? आपल्यावरच ना. आणि त्याला पैसे हवेत ना, आपण करू ना सोय काहीतरी. पण काढू काहीतरी मार्ग. सगळं संपलं नाही अमोल. माझे दागिने आहेत आईने दिलेले. मधुरा, मी नवरा म्हणून नालाय काय का ग? मग बाप म्हणून कमी पडलो. आता मल्हार सगळं बोलत होता ना, तेव्हा मला आयुष्याचं पट डोळ्यांसमोरून गेला. आपलाच मुलगा आपल्याला येऊन सांगतोय, बाबा तुम्ही फेल आहात. ह्याच्यासारखं बस. आपण करूया काहीतरी व्यवस्था. पैसे हवेत ना मल्हारला. हा? आपण पण करू पैशांची व्यवस्था. कसं? तू दागिने वगैरेचे काढू नकोस. मी जे तुला देऊ शकलो नाही ते तुझ्याकडनं हिरावून घेण्याचा अधिकार नाहीये मला. मग काय करायचं? कसे जमवायचे पैसे अमोल, तूच सांग. आता माझ्याजवळ काही असेल नसेल, पण स्वाभिमान आहे. मला नाही आता आई बाबांसमोर हात पसरायचे. नाही, तू असं काही कर असं माझं म्हणणंच नाही. मीच कमी पडतोय. नाही. आता जर कुणी कमी पडत असेल ना अमोल, तर ते आहेत डॉक्टर सुधीर पाठक. आदी आणि मीरा समोर त्यांना काही दिसतच नाहीये, म्हणून तर हा प्रॉब्लेम होतोय. कम इन. डॉक्टर साहेब पेशंट झाले का? झाले झाले, वेळ आहे आता. चला भूक लागली ग. काय आहे डब्यात? उघड डबा. आज डब्यात काहीच नाहीये. म्हणजे अरे वनिताला बरं नव्हतं ना, त्यामुळे तिने सुट्टी घेतली आणि मी सकाळी लवकर आले ना, त्यामुळे मी पण काही नाही आणलंय. काय करायचं? मागवायचं की बाहेर जाऊया? बाहेर जाऊया. बाहेर जायची खूप इच्छा आहे. आधी हा? आजकाल आपण असं काहीच करत नाही रे. एकमेकांना अजिबात वेळ देत नाही. आपण बाहेर जात नाही, गप्पा मारत नाही. तू किती दिवसात मला नाटका सिनेमाला पण नेलं नाहीस माहितीये. हो हो, एका तासात तुला यापैकी काय काय करायचंय? आज नाहीच म्हणते मी, पण आधी एकमेकांना वेळ द्यायला हवाय आपल्याला. आता असंच आयुष्य जाईल, म्हातारे होऊ आपण, कळणार पण नाही. काय सगळं करूया, पण आता काय करायचं ते सांगशील? हा, बाहेर जायचं बाहेर ना आपण नको जायला. म्हणजे? नाही, कुठे जायचं यावर आपलं एकमत व्हायला किमान 15 मिनिटं लागतील. आणि तिकडे वेटिंग असेल, तिकडे आणखीन 15 मिनिटं गेली. खाणार कधी? त्यापेक्षा एक काम करू, आयडिया, आपण कॅन्टीन मध्ये जाऊ. म्हणजे क्वालिटी चेक पण होईल ना. काय असं सरड्याची धाव कोंबडापर्यंत. पण लॉंग ड्राईव्ह करून आलो कुठे? शेवटी कॅन्टीन पाशी. काय करणार? वेळ आहे का? मी बोलल्यावर लगेच तू हस हा मला. एवढा काय विनोद झालाय? अरे बाबा या ना. नाही, आम्हाला पण सांगा ना. अहो नाही, काही नाही. आज टिफिन आणला नाहीये, त्यामुळे जेवायचं काय करायचं ते ठरवत होतो. बाबा तुमचा काय प्लॅन आहे? तुम्ही पण जॉईन होता. नाही, मी तेच सांगायला आलो होतो. काय आहे, वनिता नाहीये ना, तर त्यामुळे काय झालंय की सुलक्षणाबाईंनी स्वतः हाताने स्वयंपाक केलाय, सागर संगीत, आणि निरोप पाठवला आहे की सगळ्यांनी मुकाट्यानं घरी जेवायला या. सो हो 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 हो, माँ के हाथ का खाना.
हा पण पेशंट्स आता बाईसाहेबांनी सांगितलंय म्हटल्यानंतर जायला लागणारच ना आपल्याला. टाळू तर शकत नाही आपण. तो जेवून लगेच परत येऊ. ओके जाऊया आधी. आता दोन्ही बाईसाहेबांनी ऑर्डर दिल्यानंतर मी नाही कसं म्हणणार ना. मला बेघर नाही व्हायचंय. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी जरा इथलं काम आटपून येतो. मी येईपर्यंत किल्ला लढवा जरा. पर्स घेऊ आणि निघू. मधुरा चला जेवायला. आले. बाप रे, एवढे पदार्थ. कुणी येणार आहे का जेवायला? का ग, छान काहीतरी बेत करून आपण सगळे एकत्र जेवू शकत नाही का? त्यासाठी निमित्त कशाला हवं? आणि सगळे आज एकत्र आहेत ना. मी म्हटलं वनिता पण नाही मदतीला, तर आपण करूया सगळं. मी केलंय सगळं. हा, आणि तिन्ही डॉक्टरांना सांगितलं होतं वेळेवर जेवायला या, त्याप्रमाणे 2 आलेत. बाबा निघालेत पोचतील. हो का? काय केलंय काय जेवायला? बिर्याणी. आणि ही शेव्याची खीर आहे, ती गाजराची कोशिंबीर. वा. त्या निमित्ताने तरी माणसांचे मूड सुधारावेत बाई. हा 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 हा. आज आपल्या किचन मधून काय विशेष सुंदर वास येत आहेत. या 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 बसा. आणि जेवताना पण असं म्हणा, हा विशेष सुंदर चव आहे म्हणून, म्हणजे मला बरं वाटेल. वा सासूबाई, आज तुम्ही काय डायरेक्ट सिक्सरच मारलीत. सगळे खुश होणार आहेत बघून. हो ना मल्हार? आजी पापड आहेत, पापड आहेत, लोणचं आहे, सगळं आहे. मनू, हे बघ, हे मीरानी केलंय लोणचं. मी म्हटलं ना तुझ्या आईच्या आजची लोणची मला खूप आवडतात, तर लगेच हिने लोणचं केलं बघ. पण मला पण येतं. हो का? मग पुढच्या वेळी तू कर. मी तुला विचारलं नाही, म्हणजे मला वाटलं की तुला येत नसेल. नाही, पण तसं तब्येतीला लोणचं फार बरं नाहीच. हो हो हो, आणि तू तर खाऊच नकोस. पण काय झालंय ना, सध्या तुझ्या जिभेला फार खार सुटलाय. हळूहळू हळू. चला, आज फुल कोरम दिसतोय. आज मी आणि तुझ्या बायकोने मिळून स्वयंपाक केलाय. आई मी काय केलंय? अगं मदत नाही का केलीस मला? आणि खरी लज्जत तर तुझ्या लोणच्याने येणार आहे. बापरे, आई मला ना तुझ्यासारखी सासू हवी होती. उठता बसता सुनेचं कौतुक करणारी. नाहीतर माझी सासू कौतुक तर सोडाच, पण कधी 2 शब्द प्रेमाने बोलली नाही माझ्याशी. असतात अशी काही काही माणसं, आयुष्यभर आपला हट्टीपणा सोडत नाहीत. पण त्यांच्याकडनं एक शिकायला मिळतं ना आपल्याला, काय करायचं नाही, कसं वागायचं नाही, हे कळतं की नाही. हॅलो एव्हरीबॉडी. बाबा, आईने खास तुमच्यासाठी स्पेशल बेत बनवलाय. हो, ते सांगते सगळ्यांसाठी बनवलाय, पण खरं तर तुम्ही तुमच्यासाठी बनवलंय. अरे अगदी. आदिराज, इतक्या वर्षाच्या सहवासानंतर आता आम्हाला बरोबर ठाऊक आहे एकमेकांना कसं खुश करायचं ते. म्हणजे जर मला खुश करायचं असेल तर उत्तम जेवण बनवायचं. आणि तिच्या चेहऱ्यावरती हसू आणायचं असेल तर तिच्या मुलांचं कौतुक. हे अगदी बरोबर आहे. आणि आज तिच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी मी आदिराज आणि मीरासाठी एक सरप्राईज घेऊन आलोय. बरोबर, पण आधी जेवण आणि मग सरप्राईज. तुमचं काय? करेक्ट आहे. नाही नाही, पण काय मग त्यानंतर सरप्राईजची मजा राहणार नाही ना. आणि फार वेळ नाही लागणार हो, 5 मिनिटं लागतील. आणि काय आहे, हे सरप्राईज बघून झाल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन म्हणून जेवू. करेक्ट आहे. चला तर मग मेजॉरिटी विन्स 4 वर्सेस 2 आम्ही जिंक. अरे अहो, हे सगळं गार होणार ना. जेवत ते सेलिब्रेशन परत काय आता हे ऐकणार म्हणून नाही ताजी. मी घेऊ का थोडं सोबत? अरे आदिराज, मीरा, मी तुमच्यासाठी एक प्लॉट विकत घेतलाय आपल्या गावी.
अरे गावामध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची असं स्वप्न होतं ना तुमचं. मी म्हटलं मग आपल्या गावी जाऊन करा. अगदी खरं सांगायचं तर मलाही हेच वाटत होतं रे. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मी ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये अडकत गेलो. पण तुम्ही मात्र इथे लवकरात लवकर चांगली मेडिकल प्रॅक्टिस सुरू करा. गावामध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची असं स्वप्न होतं ना, मग त्याकरता माझ्याकडून ही एक छोटीशी सुरुवात. अधिराज, आजपासून ही जमीन तुमची. गावामध्ये गरीब गरजू लोकांची छान सेवा करा आणि पाठकांचं नाव मोठं करा. द्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. पण बाबा हे म्हणजे दिस इज फॅन्टॅस्टिक, आउटस्टँडिंग. अधिराज, तुला हेच हवं होतं ना? अरे मग मुलांची स्वप्न पूर्ण करणं हे बापाचं कर्तव्य नाहीये का? हो बाबा, पण एवढी जमीन म्हणजे कितीला झालं डील? आय मीन जमीन कितीला घेतली? 72, 72.5 आणि सगळं वकील आणि बाकी सगळं मिळून साधारण 75 लाख झाले. बाप रे बाबा, एकदम एवढी इन्व्हेस्टमेंट? अगं मीरा, मग मी हे सगळं एवढं कुणासाठी कमवतोय? हो बाबा, पण 75 लाख फक्त जमिनीची किंमत आहे ना. त्यावर हॉस्पिटल उभं राहणार, बराच खर्च असणार आहे आणि यातून प्रॉफिट असं काही नसणारच आहे. गावातल्या लोकांचा आशीर्वाद हाच आपला प्रॉफिट आहे मीरा. आणि प्रत्येक वेळेला पैसा नाही कामी येत, हे आता समजलंय मला. आणि तू नेहमी म्हणतेस ना तसं माणसं माणसं जोडायला हवीत मीरा. नाही, पण तरी बाबा खूप जास्त इन्व्हेस्टमेंट नाही. नकोय का तुला? मग कशाला नाटकं करतेस? मनातून आनंद होतोय ना मीरा? नको ना बरोबर नाटकं करूस ही. झालं, त्या जमिनीवर तुमचं नाव चढलं. कॉंग्रॅच्युलेशन्स आधी मीरा. चला आता सेलिब्रेशनच्या नावाखाली जेवून घेऊया. असं का बोलतेस ग मधुरा? तुला आनंद झाला नाहीये का? आणि ती जागा काय ते त्यांच्यासाठी वापरणार नाहीये, गरजूंना मदत करणार आहेत ते. मधुरा, आधीचं कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार आहे अगं. खुश व्हायला हवीस ना? तुझ्या एक्झिबिशनसाठी बाबांनी मदत केली होती तेव्हा आधी असा नाराज नव्हता झाला. मला एक्झिबिशनसाठी जी मदत केली तू 10 वेळा ऐकून दाखवणार आहेस का? मग नका ना करू मदत. घ्या ना, घ्या. आधी आणि मीरासाठी जमिनी विकत घ्या.
आणि कधी नव्हे ते मला एका एक्झिबिशन साठी तुम्ही मदत केली तर ती 100 वेळा ऐकून दाखवणार आहात? नाही, नको, बस. आता मला इथून पुढे कुणाचेही उपकार नको, कुणाची मदत नको. मधुरा ऐक माझं. हा, अशी वागते कोण जाणे.